नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वन विभाग भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. बघा, वन विभाग भरती संदर्भात जे आढावा बैठक घेण्यात आलेली होती, त्यामध्ये वनरक्षक, सर्वेक्षक, लेखापाल या पदासाठी एकूण किती मंजूर जागा आहेत, रिक्त पदे किती आहेत, याची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकेल, याबद्दलची संपूर्ण माहिती ते मिळालेली आहे. त्याबद्दल बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. त्या अगोदर बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथे बघू शकता दिनांक 12/11/2025 या तारखेला जर बघितलं, ही माहिती जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विषय मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, भरती प्रक्रियेसंदर्भात आढावा बैठक. यामध्ये बघा, वन विभागातील गट ब अराजपत्रित, गट क व गट ड मधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. याकरिता कार्यालयाने मागणी पत्र सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच खाली जर बघितलं, परंतु असे निर्देशनास आले आहे की वनरक्षक, लेखापाल व सर्वेक्षक पदाच्या बिंदू नामोल्या मंजूर करून घेऊन मागणी पत्र या कार्यालयात सादर करण्याबाबत कोणतीही प्रगती दिसून येत नाही. ही खेदाची बाब आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी दिनांक 19/11/2025 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक ठेवली आहे. सदर बैठकीकरिता विषय खालीलप्रमाणे आहे. बघा, यामध्ये जर बघितलं तर 19/11/2025 म्हणजेच की 19 नोव्हेंबरला या तारखेला जर बघितलं 11 वाजता सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये बघा, सदरील बैठकमध्ये काय काय विषय मांडण्यात आलेले आहेत, की तुम्हाला इथे खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता बघा, ही जी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, की यामध्ये जर बघितलं, यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की कोणकोणत्या पदासाठी रिक्त जागा आहे, त्याबद्दलची माहिती तुम्ही इथे बघू शकता. वनरक्षक, सर्वेक्षक व लेखापाल पद भरती 2025 बाबत स्थिती जी आहे तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे. बघा, वनवृत्त जे की तुम्हाला इथे नावं देण्यात आलेले आहे, पदाचे नाव, मंजूर पदे, भरलेली पदे, पेसामध्ये किती आहे, नॉन पेसामध्ये किती आहे, एकूण रिक्त पदे किती आहेत. त्यासोबत बघा, बिंदू नामावली प्रमाणित आहे किंवा कसे, मागणी पत्र या कार्यालयात सादर केलेले दिनांकाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे, की कोणत्या तारखेला जे आहे तुम्ही मागणी पत्र सादर केलेलं आहे. शहरामध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे. तर बघा, नागपूरमध्ये जर बघितलं वनरक्षकची, तर एकूण जर बघितलं मंजूर पदे 1700 आहेत, 1600 भरलेली आहेत. त्यापैकी जर बघितलं एकूण रिक्त पदे 100 तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. सर्वेक्षक मध्ये जर बघितलं 27 मंजूर पदे, भरलेली पदे 22, एकूण जर रिक्त पदे बघितली 5 आहेत. लेखापालसाठी जर बघितलं 26 भरलेली आहे. त्यामध्ये जर बघितलं तर एकूण जर बघितलं तर 5 रिक्त पदांमध्ये संभाव्य रिक्त होणारे एक पद समाविष्ट आहे. त्याच खाली जर बघितलं तर चंद्रपूर मध्ये बघा, वनरक्षक या पदासाठी 642 मंजूर पदे आहेत, भरलेली पदे 580 आणि एकूण जर बघितले रिक्त पदे 62 आहेत. त्यानंतर बघा, गडचिरोलीमध्ये वनरक्षक या पदासाठी 979 जे आहे मंजूर पदे आहेत, भरलेली पदे 899, 80 जर बघितले एकूण रिक्त पदे आहेत. त्याच खाली बघा, सर्वेक्षक, लेखापाल याची पण तुम्ही माहिती बघू शकता. आता बघा, ज्या कोणी विद्यार्थ्यांना सविस्तर ही पीडीएफ जर बघायची असेल तर बघा, मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. अमरावतीसाठी जर बघितलं तर वनरक्षकचे एकूण जे मंजूर पदे 992 आणि त्यापैकी जर बघितली भरलेली 925, 67 जर बघितलं एकूण रिक्त पदे आहेत. सर्वेक्षकसाठी जर बघितलं 23 पैकी 19 जे आहे भरलेली पदे आहेत आणि 4 जागा जर बघितलं रिक्त आहेत आणि लेखापालसाठी 5 जागा रिक्त आहेत. त्यानंतर जर बघितलं खाली यवतमाळसाठी, यवतमाळमध्ये बघा, वनरक्षकची एकूण जर बघितलं मंजूर पदे 661, त्यापैकी बघा 598 जे भरलेली आहेत आणि एकूण रिक्त पदे बघा 68 तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्याच खाली जर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण जर बघितलं तर बघा, मंजूर पदे 782 आहेत, भरलेली पदे 773, एकूण रिक्त पदे बघा 9 आहेत. त्यामध्ये बघा, पेसाच्या 3 जागा, नॉन पेसाच्या 6 जागा, म्हणजे की डिटेल मध्ये जे माहिती देण्यात आलेली आहे. आणि बघा, हे जे संपूर्ण जे माहिती आहे म्हणजे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत त्याबद्दलची जर बघितलं तर 19 नोव्हेंबरला जे काही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक ठेवण्यात आलेली आहे त्यामध्ये हे विषय मांडण्यात येणार आहे आणि त्यानुसार जर बघितलं तर जाहिरात जर बघितलं तर लवकरच तुम्हाला दिसायला मिळणार आहे त्याबद्दलची. आता बघा, धुळेमध्ये जर बघितलं वनरक्षकच्या एकूण जर बघितलं मंजूर पदे 738 आहेत, त्यापैकी बघा 682 भरलेली आहेत, 56 पदे जर बघितलं रिक्त आहेत. नाशिकमध्ये बघा, वनरक्षकची एकूण जर बघितलं 630 आणि भरलेली पदे 630, यामध्ये बघा एक पण जागा तुम्हाला इथे रिक्त दिसून येणार नाही आहेत. पुणेमध्ये बघा, वनरक्षकच्या एकूण जर बघितलं मंजूर पदे जर बघितलं 391, त्यापैकी बघा 384 भरलेली आहेत आणि एकूण 7 जागा रिक्त आहेत. सर्वेक्षक या पदासाठी जर बघितलं 7 जागा रिक्त आहेत आणि लेखापालसाठी 1 जागा रिक्त आहे. त्यानंतर बघा, खाली काय दिलेलं आहे की ठाणे यामध्ये जर बघितलं वनरक्षकच्या एकूण जे आहे 1510, जे की बघा सर्वात जास्त रिक्त जागा जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला दिसून येणार आहे. त्यानंतर बघा, भरलेली पदे 1397, रिक्त पदे बघा 113 आहेत. त्याखाली जर बघितलं सर्वेक्षकसाठी 1 पदे रिक्त आहेत, लेखापालसाठी 12 जागा रिक्त आहेत. त्यानंतर बघा, कोल्हापूरमध्ये 754 मंजूर पदे झालेली आहेत, 708 जे आहे ते भरलेली पदे आहेत आणि 46 जर बघितलं
तर नॉन पेसा आणि 46 जर बघितलं एकूण रिक्त पदे तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहेत. त्यानंतर बघा सर्वेक्षकमध्ये 5 जागा, लेखापालसाठी 5 जागा रिक्त आहेत. त्यानंतर जर बघितलं वनरक्षक या पदासाठी पेसामध्ये 263 जागा रिक्त आहेत. त्यानंतर बघा नॉन पेसामध्ये 345 आणि एकूण रिक्त जागा बघा 608 जे आहे तुम्हाला इथे रिक्त दिसून येणार आहेत. सर्वेक्षकसाठी 44 आणि लेखापाल या पदासाठी 38 जागा. अशा प्रकारे जर बघितलं हा जो डाटा आहे तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. सध्या स्थितीत जर बघितलं तर संपूर्ण जे रिक्त जागा तुम्हाला इथे दाखवण्यात आलेल्या आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच खाली बघा जिल्हास्तरीय पदांची भरती प्रक्रिया जे की तुम्ही इथे बघू शकता. जिल्हास्तरीय याबद्दलची माहिती पण देण्यात आलेली आहे. संपूर्ण जे माहिती यामध्ये देण्यात आली आहे तुम्ही इथं बघू शकता. आता बघा या माहितीबद्दलची जर बघितलं, मी आधीच तुम्हाला सांगितलं की 19 तारखेला जर बघितलं याची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग ठेवण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये संपूर्ण विषय मांडण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं लवकरच जर बघितलं या जाहिरातीसाठी कारवाई सुरू होणार आहे. अपेक्षित आहे की लवकरच ही जी जाहिरात आहे म्हणजेच की डिसेंबर मंथमध्ये जर बघितलं तर बघा ही जी जाहिरात आहे येणे अपेक्षित आहे. आता बघा 19 नोव्हेंबरला जे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग ठेवण्यात आलेली आहे त्यामध्ये काय काय महत्त्वाचे पॉईंट घेण्यात येतील याच्याबद्दलची माहिती जशी आपल्यापर्यंत येईल तशी मी तुम्हाला युट्यूब चॅनलवरती आणि त्यासोबत बघा टेलिग्राम चॅनलवरती अपडेट देणारच आहे. म्हणून बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की 19 नोव्हेंबरला जे मीटिंग ठेवण्यात येणार आहे त्याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष राहणार आहे. त्यामध्ये जशी काही माहिती देण्यात येणार आणि त्यानुसार जर बघितलं त्यानुसार समजून येणार आपल्याला की जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते. बघा जाहिरात जर बघितलं तर कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ द्या, पण बघा जाहिरात नक्कीच 100% कन्फर्म प्रसिद्ध होणारच आहे. म्हणून तुम्ही आतापासून जर बघितलं तयारीला लागून जा, जेणेकरून बघा कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही लवकरात लवकर म्हणजे की बघा चांगल्या प्रकारे तयारी करू शकाल. तर बघा आजच्या व्हिडिओ संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता आणि या भरती संदर्भातील वेळोवेळी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण जे अपडेट आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.